अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलला श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला याची सुरुवात करणार आहोत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक अध्याय घेण्यात येणार आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. चला तर मग सुरुवात करूया. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. भगवती सरस्वतीला नमस्कार. श्री गुरूंना नमस्कार. आंबेसह विराजमान असणाऱ्या सदाशिवाला नमस्कार असो. हे शिवशंकरा, तू ओंकार स्वरूप आहेस. तुझा अंतपार कोणालाही कळत नाही. तू सर्वाचा आद्य आहेस. विश्वाचे आदी बीज आहेस. मायेच्या पलीकडचा आहेस. तू ब्रह्मानंदाचे पूर्णत्व आहेस. अशाश्वत अशा या सृष्टीत तूच एकमात्र शाश्वत आहेस. तू गणपतीचा पिता आहेस. जगाचा गुरु आहेस. हे शिवा, तू दिव्य ज्योती स्वरूप आहेस. सर्वात पुरातन अर्थात सनातन पुरुष आहेस. तू अनादिसिद्ध म्हणजेच स्वयंभू आहेस. तू आनंदरूपी वनात नित्य विहार करतोस. तू त्रिगुणात्मक मायेचे चक्र अव्याहत चालवितोस. उत्पत्ती, स्थिती, लय ही तुझीच शाश्वत लीला आहे. तू अव्यय आहेस. अविनाशी आहेस. तू अनंत रूपे धारण करतोस. तू जगाचा अधिपती आहेस. खरा पालन करता आहेस. हे शंभो, तू तृतीय नेत्राने युक्त आहेस म्हणून तुला विरूपाक्ष म्हणतात. तुला 5 मुखे आहेत. तू जीवाच्या सर्व कर्माचा एकमात्र अध्यक्ष. शुद्ध चैतन्य हीच तुझी वास्तविकता. तू समस्त विश्वात अंतर्बाह्य भरून आहेस. तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवितोस. मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दहन करणाऱ्या शंकरा, तुझा जय जयकार असो. हे शिवा, तू भक्तवत्सल्य, तू भक्ताभिमानी आहेस. हिमालयाचा जावाई म्हणून सर्वश्रुत आहेस. तुझ्या भाळी तृतीय नेत्र आहे. जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे म्हणून तुला नीळकंठ म्हणतात. तू उमेचा पती आहेस. तुझ्या मस्तकावरील जटाजुटात स्वर्गलोकीची मंदाकिनी विराजमान आहे. ती जाईच्या पांढऱ्या शुभ्र माळेसारखी शोभून दिसते. गरुडाचे वाहन असणाऱ्या विष्णूला तू अत्यंत प्रिय आहेस म्हणूनच तो तुझे नित्य ध्यान करतो. तू यक्षाचा राजा कुबेर याचा मित्र आहेस. पराक्रमाचा सूर्य अशी तुझी प्रशंसा करतात. त्रिपुरासुराचा वध करून तू पदवी सार्थ केलीस. तू दक्ष प्रजापतीचा यज्ञ विदुसून टाकलास. हे शंभू, तुझी अंगकांती कापसासारखी गोरवर्ण आहे. तुझा भाल प्रदेश विशाल असून त्यावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फार शोभून दिसतो म्हणून तुला भालचंद्र नाव पडले. तू भक्ताचा रक्षण करता आहेस. जगाच्या हितासाठी तू विषही प्यायलास. तू विश्वासातील सर्व घडामोडीचा साक्षी असतोस. तुझ्या नकळत काहीही घडत नाही.
सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्मलेपन करतोस. हे शिवा, विश्वाची उत्पत्ती, स्थिती, संहार याला तूच कारण आहेस. तू हातामध्ये त्रिशूल धारण करतोस, सिंहाचे चर्म वस्त्र म्हणून परिधान करतोस. तू देवाचा सेनापती स्कंद याचा पिता आहेस. तुझ्या मुखावर सदा सुहास विलसत असते. तू म्हणजे मायारूपी अरण्य जाळून टाकणारा अग्नी. तू म्हणजे ज्ञानाचे सघन रूप. तू म्हणजे सतचित्त आनंद स्वरूप ब्रह्म. तू निर्मळ आहेस. परमशांती तुझ्या अंतःकरणात वास करते. तू म्हणजे कधीही विचलित न होणारे तत्व. जगाचे कल्याण करणारा म्हणून तुला शिव म्हणतात. तू या संपूर्ण विश्वासाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहेस. कोट्यावधी सूर्या एवढे तुझे तेज कधीही कमी होत नाही. हे शंभू, तू कलियुगातील पापरूपी मलाचे दहन करतोस. आपल्या भक्तांना दोषमुक्त करतोस. तू अनंत ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. तू जगाचे रक्षण करतोस. कमलदेव ब्रह्मदेवाचा पिता म्हणजेच श्री विष्णू. त्यांचे मन तुझ्या ध्यानात रमते. तू जीवांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवितोस. त्यांना मुक्ती देतोस. ब्रह्मदेव, श्रीहरी, शेष, सहस्रार्जुन, इंद्र, देव आणि ब्राह्मण हे सर्व अहोरात्र तुझेच ध्यान करतात. भव्य म्हणजे प्रपंच, सृष्टीचा पसारा, संसार तोही तूच आहेस. आणि जीवांना संसारातील ताणापासून मुक्त करणाराही तूच आहेस. तू पार्वतीचा पती आहेस. तू स्मशानात म्हणजे शून्यस्थानी राहतोस. अर्थात तुझे अव्यक्त अस्तित्व कोणाच्याही ध्यानात येत नाही. तू इंद्रियांना अगोचर आहेस. वैखरी वाणीने तुझ्याबद्दल कितीही सांगितले तरी तू तिच्याही पलीकडचा आहेस. स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वीतलावर आली. तिच्या तीरावर श्रीक्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस. हे शिवा, महात्मते तुझ्यामध्येच विलय पावतात. तू सर्परूपी भूषणे धारण करतोस. तू मद आणि गर्वाचे मदन करतोस. तू जन्मरहित आहेस, अजंक्य आहेस, आनंदरूपी मेघ आहेस, ओंकार स्वरूप आहेस. गजासुराचे आणि मदनाचे मर्दन करणारा प्रचंड सामर्थ्यवान ईश्वर आहेस. तू या अनंत सृष्टीचा गर्भ अर्थात आदी बीज आहेस. म्हणूनच वेद आणि शास्त्रे अत्यंत आदराने तुला वंदन करतात. दिशा हीच तुझी वस्त्रे आहेत. तू अवयवरहित आहेस, काळाच्या पलीकडचा आहेस. तू उज्जैनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस. तुझ्या स्मरणाने मृत्यूचे भय नाहीसे होते. हे शंभू, तू दुर्भाग्यरूपी जंजालाचे भस्म करणारा महान अग्री आहेस. तुझ्या कृपेने भक्तजन भाग्यवान होतात. म्हणूनच तू भक्तांचे अत्यंत प्रिय उपास्य दैवत आहेस. तू वेणू राजाचे भयंकर पापहरण करणारा सनातन घृष्णेश्वर आहेस. उमा मनोमन नेहमी तुझेच चिंतन करते आणि तूही भक्ताच्या हृदयरूपी कमळात मुग्ध प्रसर होऊन वास करतोस. हे भाळी चंद्रकोर धारण करणाऱ्या शंकरा, तू सूर्यराष्ट्रात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस.
हे शिवा, तुझे नेत्र कमळा समान आहेत. तू करुणेचा अथांग सागर आहेस. तू रुद्राक्षाची भूषणे धारण करतोस. तू महाकाय आहेस. तुझे रूप भयंकर असले तरी तू अपार तत्परचा करणारा सर्वश्रेष्ठ तपस्वी आहेस. तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहेस. नामांना अंकित करणारा, नागभूषणे व नागेंद्राची कुंडले धारण करणारा, नागचर्म परिधान करणारा, नागाचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस. हे शंभू महादेवा, इंद्र हा वृषासुराचा शत्रू, त्याचा पराभव करणाऱ्या मेघनादाचा पिता रावण, त्याला तू वरदान दिलेस. बाणासूर ही तुझी प्रेमाने भक्ती करतो. पंचबाण मिरवणाऱ्या मदनाचा तू अंत केलास. तू भवरूपी रोगावर उपचार करणारा निशांत वैद्य आहेस. त्रिपुरासुराचा वध करणारा अत्यंत अद्भुत असा तू वैजनाथ नावाने प्रख्यात आहेस. हे त्रिलोचना, तू त्रिगुणाच्या पलीकडचा आहेस. आधिदैविक, अधिभौतिक व आध्यात्मिक असे त्रिविध ताप शांत करणारा आहेस. तू स्वगत, सजातीय, विश्वातीय अशा त्रिविध भेदांनी रचित आहेस. त्रिविध दोषरूपी अग्नी शांत करणारा आहेस. म्हणून तुला त्र्यंबक म्हणतात. तू अत्यंत करुणा येणारा आहेस. तू म्हणजे कामरूपी हत्तीचे विदारण करणारा सिंह. तू म्हणजे कृपेचा अथांग सागर. तू म्हणजे जगाच्या आनंदाचे मूलस्थान. तू हिमवताच्या कन्येचा पती आहेस. तू हिमालयात वास करतोस. हिम केदार नावाने अत्यंत प्रख्यात असा तू नित्य अभिनव रूपात दिसतोस. हे शिव महाप्रभू, तू 5 मुकुट धारण करतोस. मायेची मलिनता दूर करतोस. आधी मध्य अंत रहित असा तू श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने वास करतोस. तुझे श्रेष्ठत्व जाणून वेद अहोरात्र तुझेच गुणगान करतात. तू इंद्राचा शत्रू मेघनाद, याचा पिता तो रावण, त्याला मारणारा रामाला अत्यंत प्रिय आहेस. तो दशरथनंदन तुझ्यासमोर हात जोडून जेथे उभा आहेस तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्य अधिष्ठित आहेस. हे शंकरा, अशा प्रकारे तू सर्वोत्तम असून तुझे अंतर्क महात्म्य वेदशास्त्रांनाही वर्णन करता येत नाही. ब्रह्मानंदाचा शिष्य कवी श्रीधर हे प्रांजळपणे मान्य करतो. तो म्हणतो, हे देवाधिदेव, तू गुणाचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी, चित्त व तर्क कितीही पोचले तरी त्यांना त्याचा पार लागणे केवळ अशक्य. हे प्रभू, सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कोठून आणू? आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणून? समुद्रांचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू? सूर्याला पाहण्यासाठी कोणता दिवा आणू? हे आदिनाथा, पृथ्वीचा कागद करून आणि पर्वतप्राय काजळ समुद्राच्या दोतीत मिसळून शाई बनवली आणि तीत कल्पवृक्षाची लेखणी बुडवून स्वतः सरस्वती जरी लिहावयास बसली तरी तिलाही तुझे महात्म्य लिहिता येणार नाही. जिथे शारदा देवी
ही अवस्था तेथे माझे काय? मी तर एक पामर, तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू? पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्धीस न्यायाची ठरवून माझ्यावर कृपा केलीस, तर अशक्य ते काय? हे ईश्वरा, तू दीनबंधू आहेस, करुणा सिंधू आहेस. द्वितीयेच्या इवल्याशा चंद्रकोरीला लोक भावभक्तीने जीर्ण वस्त्राची चिंधी वाहतात. त्याचप्रमाणे मी अल्पमतीने तुझे गुणगान करणार आहे. सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझे महात्मरूपी आकाश भेदीत गेला होता, पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही. म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला. मी तर मदगती प्रामर आहे, तुझ्या थोरवीच्या आकाशात कसा संचार करणार? पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणाच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे. माथ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. तेव्हा श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथनिर्मिती विषयक त्याचे मनोगत ऐकून दशकन्येचा पती श्री शंकर अतिशय संतुष्ट झाला व म्हणाला, तू माझ्या अद्भुत लीलाचे वर्णन करणारा शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. त्यात मी प्रसादिक रसपरिशोष करीन. पंडित जसा लहान शिशूचा हात धरून त्याला अक्षरे लिहावयास शिकवतो, तसा मी तुझ्या मुखाने माझे समस्त गुण वदवीन. व्यासाने स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलाचे वर्णन केले आहे. तोच शिवलीलामृत ग्रंथ होय. त्याचा पवित्र कथा मी आपणापुढे सादर करणार आहे, तरी कृपा करून लक्ष द्या. प्राचीन काळी नैमिषारण्यात फार मोठे यज्ञसत्र चालत होते. त्यावेळी विश्रांतीच्या काळात महामुनी स्तुती उपस्थित ऋषींना व श्रोत्यांना पुराणकथेच्या माध्यमातून मार्गदर्शनपर उपदेश करीत असत. त्यावेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सूतमुनी उत्तरे देत. त्या चर्चासत्राने सर्वांच्या ज्ञानात भर पडत असे. एके दिवशी शौनकांदी ऋषी सुतांना म्हणले, हे मुनीश्वर, तू आमच्या चित्तरूपी आकाशाला प्रकाशित करणारा चंद्रच आहेस. आता आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त कर. तू आपल्या प्रसादिक वाणीने अनेक पुराणे कथन केलीस. भगवान विष्णूच्या लीला सांगितल्यास. दशावताराचे वर्णन केलेस. महाभारत, रामायण, भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले. आता तुझ्या मुखातून अत्यंत अद्भुत अशा शिवलीलामृत ग्रंथ ऐकण्याची इच्छा आहे. ती तू पूर्ण कर. ती विनंती ऐकून तो वेदव्यासाचा शिष्य सूत अतिशय प्रसन्न झाला. श्रोत्यांना उद्देशून तो म्हणाला, शिवचरित्र परम आश्चर्यकारक आहे. त्यांच्या श्रवणाने महापापाचे पर्वत जळून भस्म होतात. म्हणून ते लक्ष देऊन ऐका. याच्या श्रवणाने तो श्री शंकर तुम्हाला आयुष्य, आरोग्य, अपार ऐश्वर्य, उत्तम संतती, संपत्ती, ज्ञान, विवेक असे सर्व काही देईल. तुमचे सर्वार्थाने कल्याण करेल. शिवचरित्र अत्यंत निर्मळ आहे. ते ऐकल्याने कलिमल नष्ट होते. सर्व तीर्थयात्रेचे, व्रताचे व महायज्ञ केल्याचे पुण्य फल प्राप्त होते. सर्व यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ आहे.
आता कोणत्या मंत्राचा जप करावा तेही सांगतो. ओम नमः शिवाय हा 6 अक्षराचा शिवमंत्र सर्वश्रेष्ठ आहे. या मंत्राचा नित्य जप करावा. ओम नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी आहे. या मंत्राचा जप जीवांना संसाररूपी सागरातून तारून नेतो. म्हणूनच ब्रह्मांदी देव व ऋषी याच मंत्राचा जप करतात. या शिवमंत्राच्या फटन प्रभावाने दुःख, दारिद्र्य, भय, शोक, काम, क्रोध, भेदभाव व पातके याचा नाश होतो. पाठकाला समाधान प्राप्त होते, धैर्य येते, त्यांचे पोषण होते. या महामंत्राचा अगाध महिमा अवर्णनीय आहे. यानेच देवाचे व मुनींचे कल्याण होते. ज्याप्रमाणे नवग्रहात सूर्य श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे मंत्रामध्ये नमः शिवाय हा मंत्र श्रेष्ठ आहे. ब्रह्मा विष्णू याचाच नित्य जप करतात. शास्त्रामध्ये, वेदांत तीर्थामध्ये, प्रयाग शस्त्रामध्ये, काशी शस्त्रामध्ये, पशुपतास्त्र देवामध्ये, शंकर व पर्वतामध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे. तसा मंत्रामध्ये हा शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य असे परमत्व, साक्षात परब्रह्म. सर्व तीर्थे व्रते यांच्यावरून ओवाळून टाकावीत. हा तारक मंत्र म्हणजे आत्मप्राप्तीची खाण. कैवल्य मार्गाला प्रकाशित करणारा सूर्य, अविद्यारूपी घोर अरण्याला जाळून टाकणारा ब्रह्मस्वरूप अग्नी. सनकादिक ज्ञानी याचा मंत्राचा जप करतात. स्त्री, पुरुष, गृहस्थ, ब्रह्मचारी, 4 वर्णाचे लोक या सर्वांनी मुख्यत्वे हाच मंत्र जपावा. दिवसा रात्री, जागेपणी, स्वप्नामध्ये, निद्रा होत असताना, जाता येता, बोलता, भांडता, कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा. त्याला कसलाही नियम नाही. या शिवमंत्ररूपी सिंहाची गर्जना कानी पडताच दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात. त्यांचे क्षणार्धात भस्म होते. तो मंत्र म्हणताना न्याय, मातृकन्यास, विशिष्ट आसन याचीही काही आवश्यकता नसते. अहो, प्रेमाने नुसते शिव शिव जरी म्हटले तरी तो शंकर समोर उभा राहतो. जे या मंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर हा त्रिनेज शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो. त्यांचे अहोरात्र रक्षण करतो. या मंत्राच्या उपासकांना तो शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो. पण या महामंत्राच्या गुरुकडून विधीपूर्वक उपदेश घ्यावा. आता हा गुरु कसा असावा तेही सांगतो. तो ब्राह्मण असावा. तो भगवत भक्ती करणारा, वित्तरागी, दिव्य ज्ञान असणारा, सर्व कर्मामध्ये तारतम्याने वागणारा, उदार, दयाळू, मितभाषण करणारा, शांतमानांची अपेक्षा नसणारा, दाभिकपणा नसणारा, अहिंसक व अत्यंत विरक्त असा असावा. सर्व वर्णाच्या लोकांना गुरुमंत्र देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे असे वेदवचन आहे. ते लक्षात घेऊनच श्रेष्ठ गुरुकडून या मंत्राचा, शिवमंत्राच्या प्रभावाची प्रत्यक्ष अनुभूती येईल. ब्रह्महत्यारा असो, वाटमाऱ्या करणारा असो वा कोणी तामसी वृत्तीचा असो, या कथेच्या श्रवणाचे सर्वच पावन होतात. फार पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दशहर नावाचा राजा राज्य करीत होता.
तो उदार व सुलक्षणी होता. सर्व राजे त्यांचे स्वामित्व मान्य करीत, त्याला कारभार देत, त्याला वंदन करीत. त्यांच्या पुढे नतमस्तक होताना त्या राजाच्या मुकुटातील रत्नाचा प्रकाश दशरथ राजाच्या चरणावर पडत असे. त्या राजाने समस्त भूतलावर आपल्या सत्तेचे पांघरूणच घातले होते. त्यांच्या यशकीर्तीची धवल पताका शरद ऋतूतील पूर्ण चंद्रप्रमाणे शोभत असे. अर्थात त्यांची कीर्ती निष्कलंक व निर्दोष होती. सर्व प्रजाजन व ब्राह्मण त्यांच्या कल्याणाचे शुभचिंतन करीत असत. शुद्ध पक्षातील द्वितीयेपासून चंद्राची कला जशी वाढत जाते तसे त्यांचे ऐश्वर दिवसेंदिवस वाढत होते. तो विष्णूसारखा सुंदर व तेजस्वी होता. सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशीच प्रेमळ वार्तालाप करायचा. दुर्बुद्धी दासीकडे तो धुंकूनही पाहत नसे. दानरूपी शस्त्राने त्याने समस्त याचकाचे दारिद्र्य नष्ट केले होते. तो परमशूरमासारखा पराक्रमी होता. कुऱ्हाडीचे घाव घातले तरी वृक्ष जसा अचल असतो तसा तो रणांगणात निर्भयपणे उभा राहायचा. शत्रूंना तो प्रलयकाळाचा अग्नीचा वाटायचा. कोणीही त्याच्यासमोर टिकत नसे. त्याला 14 विद्या व 64 कला अवगत होत्या. त्यांचे मधुर व गंभीर बोलणे ऐकून प्रजाजनांना आनंद होई. त्यांची अफाट सेना पाहून सागरही भयभीत व्हायचा. त्याने दिलेला शब्दही आकाशातील ध्रुवाप्रमाणे अटळ व अचल असे. काशीच्या राजाची रूपवती कन्या कलावती ही दशरथ राजाची पत्नी सरस्वतीलाही तिच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन करायला आवडायचे. कलावती ही लावण्यरूपी सागरावरची एक लाटच होती जणू. तिचे डोळे हरणासारखे होते. ओठ प्रभातीच्या सूर्यबिंबासमान लाल होते. ती मृदू भाषण करणारी होती. तिचा स्वर कोकिळ पक्ष्याप्रमाणे मधुर होता. तिची चाल हंसासारखी डौलदार व कंबर सिंहाच्या कमरेसारखी बारीक होती. तिचे मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी होते. तिची वेणू पाहून वाटायचे हा मोठा काळा भुजंग तर नव्हे. तिच्या सौंदर्यामुळे तिने धारण केलेल्या अलंकारांना शोभा यायची. तिचे दात हिऱ्यासारखे झळकायचे. त्यामुळे ती बोलू लागली की भोवताली मंद प्रकाश पडे. ती सर्व कलामध्ये निपुण होती. त्यामुळे तिचे कलावती हे नाव सार्थ होते. सौंदर्याच्या खाणीतील सर्वोत्तम रत्न अशी ती राणी व्यवहारचातुर व हुशार होती. तिच्या अंगीचा सुगंध सर्वत्र दरवळत असे. तिच्या मुखाचंद्राकडे कितीही पाहिले तरी राजाचे समाधान होत नसे. त्यांचे डोळे भ्रमर होऊन तिच्या सौंदर्यरूपी कमळावर रंजी घालीत असत. एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते. तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता. त्याने तिला बोलावणे धाडले, पण ती आली नाही. तिच्याशी प्रणयचेष्टा करायला आसुसलेला तो राजा अक्षरशः जाळ्यात सापडलेल्या माशासारखा तळमळत होता. शेवटी तो सत्वा उठून तिच्या महालात गेला. पण त्याला पाहून कलावती प्रसन्न झाली नाही.
राजा तिला म्हणाला, हे प्रिये, हे शृंगारलतिके, ये माझ्या जवळ ये. तुझ्या शुभलक्षणी शरीराने मला आलिंगन दे. मी तुझ्या सहवासासाठी आतुर झालो आहे. मला तुझा अंगसंग देऊन संतुष्ट कर. नाराज करू नकोस. या मिलनातून तुला उत्तम पुत्र होईल. त्याला पाहून सर्वांना अत्यानंद होईल. तेव्हा कलावती म्हणाली, स्वामी, मला क्षमा करा. मला स्पर्शही करू नका. मी तुमच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. राजा म्हणाला, का बरे, माझ्यावर रुसली आहेस का? ती म्हणली, आपल्या प्रिय व्यक्तीवर कोण रागावतो का? मी शंकराची उपासना करीत असल्यामुळे व्रतस्थ आहे, म्हणून आपल्याशी रममाण होऊ शकत नाही. राजा म्हणाला, असं काय करतेस? मी तुझ्या सहवासासाठी व्याकुळ झालो आहे. तेव्हा राणी त्याला समजावीत म्हणाली, राजन, धीर धरा. माझा व्रतनियम मोडायला सांगू नका. स्त्री जर रोगिष्ट, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध वा अशक्त असेल तर ती भोगू नये. हे मी आपणास सांगायला नको. पर्वकाळ व व्रताचे दिवस नसतील तर उत्तम काळी उत्तम भोजन करून मगच स्त्री संग करावा. संगमाच्या वेळी स्त्री व पुरुष तरुण, रूपवान व आनंदी असावे. त्यांच्या मनात चिंता, उद्ग्रता असू नये. एकमेकावर प्रेम वर्षाव करीत सहवासाचा आनंद उपभोगावा. पण कामवासनेने अंध झालेल्या दहाशाने तिचे बोलणे मनावर घेतले नाही. त्याने दोन्ही हात पसरवून कलावतीला एकदम दृढ आलिंगन दिले. तर काय आश्चर्य झाले! तिला बाहुपाशात घेताच राजाचे अंग पोळले. तो क्षणार्धात तिच्यापासून दूर झाला. त्याला मोठा प्रश्न पडला. त्याने कलावतीला विचारले, राणी, हे काय नवल आहे? तुझे अंग इतके तप्त कसे? कलावती म्हणाली, महाराज, रागवू नका. अनुसूया पुत्र दुर्वास हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्या गुरुपदिष्ट मंत्राचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. माझे शरीर तप्त नाही, ते तर अत्यंत शीतल आहे. आपलेच शरीर अपवित्र असेल, आपण अभक्ष केले असेल, आपले आचरण शुद्ध नसेल तर शरीरही विटाळते. श्री गुरुच्या कृपाप्रसादाने मला अंतर्ज्ञान आहे. त्या आधारे मी एवढेच सांगू इच्छिते की आपल्याकडून जप, तप, शिवपूजन, गुरुची सेवा असे कोणतेही कर्म घडलेले नाही. त्यामुळे पुढे आपल्याला दारुण नरकयातना भोगाव्या लागणार आहेत. हे सर्व टाळायचे असेल तर वेळीच सावध व्हा. स्वतःच्या उदरासाठी काहीतरी साधन करा. हे ऐकून राजाला फार पश्चाताप झाला. त्याला काहीच बोलवेना. तो कलावतीला म्हणाला, राणी, तू खरोखर सद्गुणी आहेस. माझ्याकडून अनंत प्रमाद घडले आहे, हे मी मान्य करतो. तू मला शिवमंत्र दे. त्या जपाने मीही पावन होईन. माझी महापापे जळून भस्म होतील. कलावती म्हणाली, नाथ, मला क्षमा करा. शिवमंत्राची दीक्षा देण्याचा मला अधिकार नाही. शास्त्राप्रमाणे पती हाच पत्नीचा गुरु असतो, हेही आपण जाणता. म्हणून आपण
यदकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जा. त्यांच्याकडून शिवमंत्रांची दीक्षा घ्या. ते वशिष्ठ वामदेवासारखेच श्रेष्ठ ज्ञानी ऋषी आहेत. राजालाही ते पटले. तो आपल्या राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात गेला. त्याला थोर तपस्याला वंदन करताना त्याच्या हृदयात अष्टसात्विक भाव दाटून आले. तो नम्रपणे म्हणाला, हे मुनीश्वर, मी तुम्हाला शरण आहे. माझ्यावर दया करा. शिवमंत्राची दीक्षा देऊन मला कृतार्थ करा. त्यावेळी त्यांचा मनोभावे जाणून गर्गमुनींना करुणा आली. राजा राणीला घेऊन ते यमुना तीरी आले. त्या दोघांना स्नान करावयास सांगितले. त्यांचे स्नान झाल्यावर त्यांच्यासह एका मोठ्या वृक्षाखाली बसवले. तेथे राजाकडून यथासांग शिवपूजन करवून घेतले. राजाने गर्गमुनीची पूजा केली. त्यांना दिव्य रत्ने व दिव्य वस्त्रे दिली. गुरुदक्षिणा म्हणून अपार द्रव्य दिले. अनय भावाने त्यांचे पाय धरले व म्हणाला, गुरुदेव, कृपा करून मला अनुग्रह द्या. मला शिवदीक्षा देऊन धन्य करा. खरोखर जे गुरुला शरण जातात, त्यांची शिवभक्ती करतात, त्यांच्या उपदेशाचे निष्ठेने पालन करतात, ते धन्य होत. पण जे गुरुची वचना करतात, त्यांच्या नशिबी घोर नरकयातना येतात. श्री गुरुच्या घरी संकट असताना जो सुखविलासात दंग असतो, त्या मतिमंदाला ज्ञान असे मिळणार. गुरु म्हणजे ब्रह्मानंदाची सजीव मूर्ती. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. जो त्याची भक्ती करीत नाही, तो अधम. काही लोक युक्तिवाद करतात. म्हणतात, तन मन धन या सर्व नश्वर गोष्टी आहेत. त्या गुरूंना अर्पण करण्यात काय अर्थ आहे? असे ज्ञान पाजळणाऱ्या शष्टांना काय म्हणावे? त्या महाचांडाळाचे कधी तोंडही पाहू नये. त्यांची विद्या, त्यांचे ज्ञान, त्यांचे वैराग्य, त्यांची साधना हे सर्व व्यर्थ. त्यांचा धिक्कार असो. असे व्यत्यय करणारा, 4 वेद आणि 6 शास्त्रे जपणारा विद्वान पंडित जरी असला तरी त्याचे पंडित्व निरर्थक. गाढव पाटीवरून चंदनाचा भार वाहते, पण त्याला त्या सुगंध लागत नाही. पळी षड्यंत्र अन्न वाढते, पण तिला त्याची चव कळत नाही. मापाने तांदूळ मोजले जातात, पण भात खाण्याचे सौख्य त्यांच्या नशिबात नाही. घाणा ऊसाचा रस गाळतो, पण त्याची गोडी चाखतात दुसरे. पात्रात साखर साठवली जाते, पण त्याला तिची माधुरी लाभत नाही. गुरुची वचना करणारेही तसेच असतात. ते आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा गाढवाप्रमाणे व्यर्थ भार वाहतात. गुरुभक्तीत किती आनंद आहे हे त्यांना कधीच कळत नाही. गुरुला विनमुख असणारे ते सर्व अभाविक आणि दुर्जन होत. पण दाशार्ह राजा तसा नव्हता. तो भाविक, उदार व श्रद्धावंत होता. त्याचा पश्चाताप खरा होता. त्याची स्वतःच्या उदराची तळमळ खरी होती. त्याची शरणता खरी होती. त्याने निर्मळ मनाने श्री गुरुची षोडोपचारे पूजा केली.
व आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या सन्मुख हात जोडून उभा राहिला. तेव्हा गर्ग मुनींनी त्याला हृदयाशी धरले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्याला नमः शिवाय या शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश दिला. त्या अनुग्रहाने तो नृतोत्तम धन्य झाला. त्याच्या अंतःकरणातील अज्ञानाचे निरसन झाले. त्याला निजबोध झाला. त्यावेळी एक आश्चर्य घडले. अत्यंत अद्भुत अशा त्या महामंत्राचे सार्थक तर पहा. गुरुमुखातून शिवनाम श्रवण करताच त्यांची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असह्य पापे कावळ्याच्या रूपाने त्यांच्या देहातून तडफडत बाहेर पडली. त्यापैकी कित्येक कावळ्याचे पंख जळून गेले, तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मात झाले. किंचित अग्नी पडताच शुक्र काटेरी झाडाचे वन जसे जळून जाते, तसे शिवमंत्राच्या प्रभावाने त्या राजाच्या शरीरातील सर्व पापे काकरूपाने जळून गेली. ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता. ते कावळे निघून जाताच आपला देह देवासारखा दिव्य झाला आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याला अतिशय आनंद झाला. आपण जे पाहिले ते सत्य होते की भ्रम हेच त्याला कळेना. त्याने गर्गमुनींना विचारले, हे मुनिश्रेष्ठा, माझ्या देहातून केवढे असंख्य कावळे कसे निघाले? माझे रूप इतके दिव्य कसे झाले? गर्गमुनींना म्हणाले, राजन, शिवनामाच्या प्रभावाने तुझी अत्यंत जन्माची पापे जळून भस्म झाली आहेत. कावळे हे त्याचे प्रतीकात्मक रूप होय. आता तू पूर्णत्व निष्पाप झाला आहेस, म्हणून तुला हे दिव्य रूप मिळाले. ते ऐकताच राजाचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. तो अत्यंत प्रेमाने गुरुस्तवन करू लागला. म्हणाला, गुरुदेव, तुम्ही धन्य आहात. धन्य धन्य तो शिवमंत्र. तुम्ही पंचमहाभूतांनी झाडणी करून मला सावध केलेत. अन्मय, प्राणमय, मनोमन आणि विद्यामय या चारही देहाचे निरसन करून मला पावन केलेत. 25 तत्वाचा मेळ असलेले हे शरीर व त्याला कर्मप्राप्त असे जन्ममरण या दुष्टचक्रात मी अनंत काळ सापडलो होतो. मला क्रोधरूपी महिषासूर ग्रस्त करायचा. कामरूपी वेताळ मला घुसळून काढायचा. अशा इच्छा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, विस्मृती, वासना अशा नानाविध यक्षिणी व जखिनी माझी विठंबना करायच्या. हा सगळा मायेचा पसारा त्याचे तुम्ही क्षणार्धात निरसन केलेत. तुम्ही किती दयाळू आहात. पंचाक्षरी मंत्रही किती श्रेष्ठ आहे. त्याचा उपदेश करून तुम्ही मला उपकृत केलेत. त्या मंत्रप्रभावाने मला सहस्त्र जन्माचे ज्ञान झाले. मी केलेली सर्व पापे काकरूपाने जळून गेली. तेही प्रत्यक्ष पाहिले. प्रत्येक जन्मात मी अनेक दुष्कर्मते केली आहेत. कधी सुवर्ण चोरले, कधी अभक्ष केले, कधी दारू प्यालो, कधी परिस्त्री संबंध ठेवले, तर कधी गुरुनिदेसाठी महापाप केले. गोहत्या, ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, गुरुहत्या, अर्धमाचरण, ब्राह्मणाचा छळ, परनिंदा, पशुहिंसा,
अयोग श्रीहासी गमन, तर कधी धर्माचा लोप केला. काय ही दुष्कर्म, मी मित्राचा द्रोह केला. गुरुचा, विश्वाचा, इतकेच नव्हे तर वेदाचाही द्रोह केला. मी मंदिरे पाडली, कोणाला छळून त्यांचा वंशनाश केला. अन्नदान करताना दुष्टाव्याने पंक्तीभेद केला. अधिक काय सांगू, मी शिव आणि विष्णू यांच्यातही भेदभाव मानला. मी दुसऱ्याचे ज्ञान माझे म्हणून सांगितले. ग्रंथांची चोरी केली, पक्षांना ठार मारले. पाखंड मते मांडून मिथ्यावाद घातला. विकृत असा सतत भेदभाव केला. भ्रष्ट अशा साधन मार्गाचा पुरस्कार केला. मी श्रीलपट होतो, दुराचारी होतो. मी उपकारकर्त्यांनी कृतज्ञपणा केला, दुसऱ्याचे द्रव्यहरण केले. मी भ्रष्ट कर्माचे आचरण केले, तीर्थांची निंदा केली. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुचा छळ केला. मात्या पित्याची हत्या केली. दीनदुबळ्याला मारले. सज्जनांना त्रास दिला. उभी पिके जाळली. गोत्रातील लोकाचा वध केला. प्रत्यक्ष बहिणीला जीवे मारले. सर्वांशी दुष्टपणा केला. कन्या, गायी, घोडे, रस याचा विक्रय केला. गावेच्या गावे जाळली. भ्रूणहत्या केल्या. अनेकदा आत्मघातही केला. गुरुदेव, ही माझी जन्मोजन्मीची पापे होत. शूद्रपणाची तर गणतीच नाही. काहीतरी पुण्य गाठीशी होते म्हणून हा नरदेह लागला. राज्यपद मिळाले. गुरुप्रताप प्रत्यक्ष अनुभवला. सर्व पापातून मुक्त झालो. देह शुद्ध झाला. मन शुद्ध झाले. माझा उद्धार झाला. श्री गुरुच्या प्रसादाने भवसागर तरलो. अशा प्रकारे दाशार्ह राजाने गर्गमुनीची अपार स्तुती केली. त्यांचा निरोप घेऊन तो मथुरेस आला. राणी कलावती खरोखर चतुर होती. तिने राजाचा उद्धार केला. नंतरच्या काळात तो राजा गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नित्य जप करू लागला. त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले. तेथे कधीही दुष्काळ पडला नाही. धनधान्याची संपन्ना आली. वैधव्य, अपमृत्यू, रोगराई या गोष्टी हद्दपार झाल्या. लोक सुखी झाले. त्यानंतर कलावतीला आलिंगन देताना त्या राजाला कधीही दाहकता जाणवली नाही. त्याने लोकांना शिवभक्तीला लावले. शिवोपासनेसाठी प्रोत्साहित केले. देशामध्ये घरोघरी शिवपूजन, शिवकीर्तन, रुद्राभिषेक व ब्राह्मण भोजने होऊ लागली. अशा प्रकारे त्या राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले. प्रजेला आनंदात ठेवले. दाशार्ह राजाचे हे आख्यान जे लिहितील, ऐकतील, वाचतील, या ग्रंथाचे संरक्षण करतील, त्याच्या पठणाला प्रोत्साहन देतील, त्याचा प्रपंच सुखाचा होईल. त्यांना कसलीही कमतरता भासणार नाही. श्री शंकर स्वतः त्यांचे रक्षण करिले. जे लोक शिवमहात्म्य वर्णन करतील ते धन्य होतील. यापुढील कथा अमृतापेक्षा गोड आणि सुरस आहे. चतुर पंडित, प्रेमळ, गुरुभक्त व ज्ञानी जन ती श्रवण करोत. पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप असा तो शूलपाणी श्रीधर कवीच्या मुखाने स्वतःच ही कथा वदवून घेत आहे. यात संशय नाही. श्रीधराला वरदान देणाऱ्या पांडुरंगानेही आपल्या मस्तकी शिवलिंग धारण केले आहे. ब्रह्मानंद हा परिपूर्ण व अभंग असतो.
त्याचा कधीच बेरंग होत नाही. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीलामृत हा कथाभाग सज्जनांनी नेहमी श्रवण पठण करावा अशी नम्र विनंती व प्रार्थना. अध्याय पहिला समाप्त. श्री सांब सदाशिव नमस्तुभ्यम. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत. ओम नमः शिवाय.